महामायेचे स्वप्न. शाक्यांच्या कुळामध्ये दरवर्षी आषाढी महिन्यात येणारा सण 7 दिवसापर्यंत साजरा करण्याची परंपरा होती. त्या उत्सवाच्या 7व्या दिवशी म्हणजे आषाढी पौर्णिमेस महामायेने सकाळी सुगंधित पाण्याने स्नान करून शृंगार केला. दान धर्मार्थ म्हणून दीनदुखित्यांना 4 लाख सुवर्ण मोहरा वाटला. त्याच रात्री महामायेला सुंदर स्वप्न पडले. तिले स्वप्नात दिसले की चतुर्दी क्वापलांनी तिला झोपेतच मंचासह उचलून हिमालयाच्या पायथ्याशी नेले व एका शाल वृक्षाखाली ठेवले. नंतर त्या चातुर्दिपालांनी स्त्रियांनी तिला मानस सरोवराकडे नेले. तेथे महामायेला स्नान घालून तिची वेशभूषा केली. सुगंधित द्रव लावून फुलांनी सजवले. तेवढ्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट होऊन म्हणाला की माते, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. तेव्हा तू माझी माता होण्यास तयार आहेस काय? त्यावर महामायेने आनंदित होऊन होकार दिला. त्याच रात्री महामायेला गर्भधारणा झाली. तेव्हा इसवी सन पूर्व 564 हे साल आषाढी पौर्णिमा असून उत्तराषाढ नक्षत्र, मध्यरात्रीची वेळ आणि गुरुवार दिवस होता. झोपेतून उठल्यावर महामायेने हे स्वप्न शुद्धोधन राजास सांगितले. तेव्हा त्या स्वप्नाचा अर्थबोध जाणण्यासाठी राजाने स्वप्न विद्येत तरबेज असलेले राम, धन, लखन, मंती, यन्न, सुयाम, भोग, सुदत्त या 8 ब्राह्मणांना बोलविले. त्यांचे योग्य आदरातिथ्य केले. त्यांना मधुयुक्त पंचपक्वान्ने सुग्रास भोजन देऊन नवीन वस्त्रे, सोने, चांदी, गायीचे दान दिले. त्यानंतर शुद्धोधन राजाने ब्राह्मणांना महामायेला पडलेले स्वप्न सांगून त्यांचा अर्थ विचारला. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, राजा, तुला एक असा पुत्र होईल की तो संसारात राहिला तर सार्वभौम राजा होईल, परंतु तो जर संन्याशी झाला तर तो बुद्ध होईल, असा स्वप्नांचा अर्थ आहे, असे सांगून ब्राह्मण निघून गेले. नमो बुद्धाय.